प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आपण बघतोय आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या या प्रभागामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते उमेदवारांकडून केलं जात आहे। रॅली काढली जाते। आमदार देवयानी फरांदे या देखील या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे। आपण सीमाताईंशी कसा प्रतिसाद मिळतोय? अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शेवटच्या दिवशी या रॅलीमध्ये मिळालेला आहे। जिथे जिथे आम्ही जातोय खूप आनंदाने लोक स्वागत करत आहे। प्रत्येकाच्या हृदयामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचं स्थान आहे, त्याचबरोबर देवेंद्रजींचं स्थान आहे आणि त्यामुळे लोकांचं आम्हाला चेहऱ्यावरच कळतंय की भारतीय जनता पार्टीकडे कल आहे। काही दोन आमदार एका प्रभागामध्ये फिरताय, काय नेमकं कारण या प्रभागामध्ये इतकी ताकद लावण्याचं? आम्ही दोघी पण ह्या प्रभागामध्ये नगरसेविका होतो आणि नगरसेविकेतून आम्ही आमदार झालेलो आहोत आणि त्यामुळे आमच्या दोघींचा मिळून हा एक प्रभाग झालेला आहे आणि नागरिकांची आमच्या दोघींची इथं थेट नाळ जोडी गेलेली आहे आणि आमच्या उमेदवारांच्या पाठीशी पाठबळ दाखवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये उतरलेलो आहोत। खरं तर या प्रभागामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे बडे नेते अर्थात अजय बोरस्ते आहे आणि तुमचे उमेदवार समोरच्या बाजूला आहे, ही लढत जास्त टफ वाटते? आमचा उमेदवार हा जरी बडा नेता नसला तरी तो सर्वसामान्यांच्या मनामधला उमेदवार आहे आणि निश्चित तो विजयी होईल। काही कसा प्रतिसाद मिळतोय? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। आता तुम्ही बघू शकता की संपूर्ण ताकद एकवटली आहे आणि विजय निश्चित आहे। तुमच्या समोरचे उमेदवार एका तुमच्या मित्र पक्षांचे नेते आहेत, कसं त्याकडे बघता आणि किती आव्हान वाटतंय? आम्ही कार्यकर्त्यांचं संघटन करतो। नेते जे असतात ते वरच्या फळीतले असतात आणि त्यांना खालच्याशी संपर्क साधता येत नाही। आमच्यापर्यंत सगळे पोहोचू शकता। त्यांना काय प्रतिसाद मिळतोय? अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही जमिनीवर चालणारे माणसं आहे। आपण बघतोय हे चारही उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप पक्षाचे आणि त्यांच्या प्रचारार्थ जय्यत आणि जंगी अशा स्वरूपाची रॅली काढली जाते। दोन आमदार या प्रभागामध्ये प्रचाराच्या मैदानात उतरले आणि त्यामुळे निश्चितच या प्रभागामध्ये भाजपचा उमेदवारांचा विजय होईल असा दावा केला जातोय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।